वरनं पक्षातच आता वाद सुरू झालेत। 10 मार्च 2026ला केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं। निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आता बाहेर आलं, त्याच्यामुळे वाद सुरू झाले असं कळतंय। रोहित पवारांना पत्र कुणी दिलं याची चौकशी होणार आहे आणि कार्यालयातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती सुद्धा घेतली जातेय असंही आता समजतंय। राष्ट्रवादीच्या पत्रावरनं पक्षातच वाद सुरू झालेले आहेत। आपल्यासोबत प्रणाली कापसे जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण पाहतोय की हे पत्र आता रोहित पवारांच्या हाती आलं आणि त्यानंतर या नवीनच वादाला तोंड फुटलंय। पक्षांतर्गत वाद सुरू झालेत। नेमकं प्रकरण काय आहे? कुणाचे कुणावर दोषारोप आहेत? राष्ट्रवादीमध्ये जे वेगवेगळे पत्र बाहेर आलेत आणि या पत्रावरनं जे काही वेगवेगळे पेज तयार झालेले आहेत, ते पेज तयार व्हायला कारण काय ठरलं तर रोहित पवार यांनी दाखवलेलं 10 मार्चचं पत्र। तर मुळात आता हे 10 मार्चचं जे पत्र निवडणूक आयोगाला पाठवलेलं होतं, जे गोपनीय असतं, ते पत्र रोहित पवारांपर्यंत पोहोचलं कसं, ते बाहेर आलं कसं, या प्रश्नावरून आता राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू झालेले आहे। हे पत्र नेमकं बाहेर कुणी आणलं आणि ते कसं मिळालं याची आता झाडाझडती घेतली जाते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यालयातले कर्मचारी असो किंवा मग इतर कर्मचारी असो, या कर्मचाऱ्यांची अक्षरशः झाडाझडती घेण्यात आली या मुद्द्यावरून की हे पत्र बाहेर कसं आलं, या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का आणि असेल तर ती ताबडतोब सांगा, अशा पद्धतीने ही झाडाझडती घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। धन्यवाद प्रणाली, सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की राष्ट्रवादीमध्ये आता पक्षांतर्गत वाद सुद्धा सुरू झालेला आहे। काही काळातच हा विकोपालाही जाऊ शकतो। बातमी मोठी आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता आमदार शिवाजी गर्जे यांना समज दिली आहे। 26 फेब्रुवारीला झालेल्या कार्यकारिणीच्या कागदपत्रामध्ये केवळ राष्ट्रीय अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष यांच्या पदांचा उल्लेख केला आणि त्यावरनं ही समज दिली आहे असं कळतंय। कोषाध्यक्ष असलेल्या आमदार गर्जे यांच्यावरच हे पत्र तयार करायची जबाबदारी होती आणि यावरनं आता जो गदारोळ झालाय त्याच्यामुळे राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत वादावादीला तोंड फुटलंय।